Hello students, welcome to our channel Maharashtra Media. First of all, a very good morning to all of you. या अगोदर आपण सायन्सची इयत्ता तिसरीची टेस्ट नंबर 1 आपण सॉल्व केलेली आहे आणि आज आपण थर्ड स्टँडर्डची टेस्ट नंबर 2 घेणार आहोत. तर आपण सुरुवात करूया टेस्ट घ्यायला. ठीक आहे. तर आपला पहिला प्रश्न आहे क्वेश्चन नंबर 1, सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन. आपल्याला करेक्ट ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे. तर इथे दिसतोय तुम्हाला एक चित्र दिसतंय, तुम्हाला पिक्चर दिसतोय. तुम्हाला त्या पिक्चरमध्ये काय आहे, काय दिसतंय तुम्हाला? एक असं धरण टाईप येतंय, धरण दिसतंय ना, म्हणजे त्याला बघा असे मीन्स त्यांना एक कप्पे कप्पे घरा टाईप दिसतंय बघा. दिसतंय का? 1 2 3 4 5. म्हणजे यावरून आपण काय समजायचं की हे धरण आहे. मग त्याला काय म्हणतात इंग्लिशमधून? डॅम म्हणतात. ओके. हँडपंप नाही म्हणत, हँडपंप तर माहीतच आहे. वॉटर टँक नाही म्हणत. वॉटर टँक दिसते का? नाही. वेल दिसते का? विहीर दिसते का? नाही. सो त्याचं करेक्ट ऑप्शन आहे डॅम. ओके. तर आपण काय करायचं, त्याला डॅमवर क्लिक करायचं, राईट करायचं डॅमवर. मीन्स हा आपला ऑप्शन बरोबर आहे. त्यानंतर आपण वळूया आपल्या पुढच्या प्रश्नाकडे. पुढचा प्रश्न काय आहे आपला? हाऊ डज अ डॉग ड्रिंक वॉटर. डॉग कसा पाणी पितो? डॉग कसा पाणी पितो माहीत आहे तुम्हाला? ट्रंक, विथ अ ग्लास, बाय लिकिंग, विथ अ बीक. आता हे बघा, ट्रंकने पाणी पितो का? मीन्स त्याला हत्तीसारखी सोंड आहे का? नाही. विथ ग्लासने पाणी पितो का? नाही. आपल्यासारखं तोंड आहे का त्याला? नाही. आणि बीकनी पितो का? त्याला चोच आहे का? नाही. तर करेक्ट ऑप्शन काय झाला आपला? बाय लिकिंग. म्हणजे कसा पितो तो? मांजरीसारखा पितो. मांजर कशी दूध पिते माहीत आहे ना, तसंच दूध पितो तो. मग आपला करेक्ट ऑप्शन 3. त्यानंतर आपण वळूया आपल्या पुढच्या प्रश्नाकडे. पुढचा प्रश्न आहे आपला क्वेश्चन नंबर 2, राईट वेदर द फॉलोविंग स्टेटमेंट इज राईट ऑर रॉंग. तर आपल्याला खाली 2 स्टेटमेंट दिलेले आहेत. क्रो इज ब्लॅक इन कलर आणि दुसरा आहे द कलर ऑफ फ्रूट इंडिकेट्स दॅट इट इज अ राईप. ओके. तर आपल्याला 2 ऑप्शन दिलेले आहेत. मग आता पहिला आहे क्रो इज ब्लॅक इन कलर. तुम्ही कावळा बघितला आहे का? बघितलाच असेल सगळ्यांनी. मग कावळा कोणत्या कलरचा असतो? ब्लॅक कलरचा. मग ही कोणती थिंग झाली? बरोबर आहे ना, म्हणजे राईट असणार. मग आपण इथे काय करणार? राईट मीन्स इथे राईट लिहायचं आपल्याला, राईट. ओके. त्यानंतर पुढचा आहे आपला द कलर ऑफ द फ्रूट. द कलर ऑफ द फ्रूट इंडिकेट्स दॅट इट इज अ राईप. राईप म्हणजे काय? पिकलेला आहे की नाही. आपल्याला फ्रूट हे पिकलेलं आहे की नाही हे कशावरून कळतं? कलरवरून कळतं का? नाही. कलरवरून तर नाहीच कळत. सो इट्स अ रॉंग. आपल्याला सेन्सेशननी कळत आहे ना, म्हणजे हे आपण दाबून बघतो पहिले फ्रूट जे असतं ते. सो त्यावरनं कळतं आपल्याला. सो इट्स अ रॉंग. ओके. समजला हा क्वेश्चन नंबर 2. त्यानंतर आपण वळूया आपल्या पुढच्या प्रश्नाकडे. पुढचा प्रश्न आहे आपला क्वेश्चन नंबर 3, जॉईन द पिक्चर्स विथ लाईन्स. आता आपल्याला काय करायचं? जोड्या जुळवायच्या आहेत. तर आपल्याला इथे दिलं पहिलं हू लेग एग्स. अंडी कोण देतं? इथे आपल्याला बकरी दिसते, बकरीचं चित्र दिसतंय ना, मेंढीचं पिल्लू दिसतंय बघा, बकरी दिसते इथे. आणि 1 हू गिव्ज वूल. आणि आपल्याला मेंढीपासून काय भेटतं? वूल भेटतं. म्हणजेच मेंढी आपल्याला काय देते? काय म्हणतात त्याला? तर मेंढी काय देते आपल्याला? लोकर देते. त्यामुळे करेक्ट बरोबर. आपल्या जोड्या कशा जुळवायच्या आपण? अशा प्रकारे. अंडी आपल्याला कोंबडी देते आणि लोकर आपल्याला म्हणजेच वूल आपल्याला मेंढी देते. ठीक आहे. त्यानंतर वळूया आपण आपल्या पुढच्या प्रश्नाकडे. पुढचा प्रश्न आहे क्वेश्चन नंबर 4, राईट डाऊन दी व्हॉट हॅपन्स वेन द फॉलोविंग क्रिसिस ऑकर्स. ओके. म्हणजे आपल्याला त्यांनी विचारलं आहे की खाली जर स्टोर्म म्हणजे काय आहे? तर काय होईल जर स्टोर्म म्हणजेच भूकंप आला तर काय होईल बरं? काय वाटतं तुम्हाला काय होईल? भूकंप जर आला तर आपले जे क्रॉप्स आहेत, म्हणजे आपले शेती जे आहेत, शेतातले जे पिकं आहेत ते काय होणार? डॅमेज होणार भूकंप जर आला तर. आणि आपले जे झाडं झुडपं आहेत, मोठे जे झाडं असतात, तर ते काय होणार? खाली पडणार, तुटणार. त्यानंतर पुढचा आहे आपला क्वेश्चन नंबर 5, व्हॉट कॅन बी डन.
साधू कॅचेस बटरफ्लाय अँड टाईज अ रोप. म्हणजे व्हॉट कॅन बी डन, म्हणजे जर साधूने बटरफ्लाय पकडली आणि त्याने जर दोरी बांधली तर काय होईल बरं, तर देन बटरफ्लाय विल डाय. बटरफ्लाय ही मरून जाईल, कारण ती बटरफ्लाय कशा असतात, नाजूक असतात, त्यामुळे आपण त्यांना पकडायचं नसतं. ओके, तर आता पुढचा प्रश्न बघूया आपण. मार्क द ऑड मॅन आउट. आणि अशी साईन करायची आपल्याला. ऑड मॅन आउट मीन्स जे ऑड आहेत त्याला आपण काय करायची, बरोबरची साईन करायची आहे. ठीक आहे, तर हे इथे काय दिसतंय तुम्हाला, सनफ्लॉवर दिसतंय, इथे फ्लॉवर दिसतंय आणि इथे एक पॉट दिसतोय. सो हे दोन्ही हे पण फ्लॉवर आहेत, मग हा पॉट आहे, सो हा काय झाला, ऑड मॅन आउट. त्यानंतर पुढे दिसती काऊ दिसतीये, हे बघा काऊ. त्यानंतर दुसरी पण एक मीन्स काऊ दिसतेच आहे ती पण. आणि इथे काय दिसते, सिग्नल दिसत आहे, ट्रॅफिक सिग्नल. सो ह्या दोन काऊ आहेत, ॲनिमल्स आहेत हे, आणि हे काय आहे, ट्रॅफिक सिग्नल आहेत. सो हे काय असणार, ऑड मॅन आउट. ओके, समजला हा प्रश्न. त्यानंतर वळूया आपण आपल्या पुढच्या प्रश्नाकडे. ठीक आहे मुलांनो, हा शेवटचा प्रश्न होता आपला, आणि अशा प्रकारे आपली टेस्ट नंबर 2 सुद्धा सॉल्व झालेली आहे. क्लास थर्ड मीन्स तिसरीच्या मुलांची आपली एन्व्हायरमेंटल स्टडीज त्याची टेस्ट नंबर 2 आपली सॉल्व झालेली आहे. पुढच्याही टेस्ट लवकरच आम्ही सॉल्व करून तुमच्यापर्यंत पोहोचवू. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, घरात राहा आणि व्हिडिओज बघा. थँक्यू.